अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो घोषित केला त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना खास करून इथं बोलवण्यात आलेलं आहे। आज या पत्रकार परिषदेसाठी खास करून उपस्थित असलेल्या आपल्या दोन्ही नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, आमच्या करंजले पाटीलताई, अंबरनाथच्या नगराध्यक्षा, आमचे अध्यक्ष, सगळे नगरसेवक सगळेच उपस्थित आहेत। देशाची दिशा खऱ्या अर्थाने घडवण्यामध्ये एक खूप मोठं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे। रविवारी दुपारी ज्यावेळेला सकाळी जो अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निर्धारपूर्वक पाऊल टाकण्यात आलेले आहे। खरं म्हणजे 11वा अर्थसंकल्प त्यांनी साजरा केला आणि देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं, कारण एवढ्या चांगल्या त्याच्यामध्ये दिशा देशाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ भारताचा नाही तर भारताच्या बाहेरच्या देशांचं सुद्धा लक्ष आपल्या अर्थसंकल्पावर होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने देशाला ज्या गरजा आहेत, देशाला जी दिशा देण्याचे प्रयत्न आहेत ते सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट केले। केवळ समाविष्ट नाही तर त्याला कालमर्यादा सुद्धा दिलेल्या आहेत। कुठला प्रकल्प कधी पूर्ण केला जाईल, कोणत्या प्रकल्पाला कशी दिल्या जाईल, केवळ बोलून चालत नाही तर अर्थसंकल्पामध्ये तशा प्रकारच्या तरतुदी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। खूप चांगल्या विचारातून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि त्याला मनापासून अभिनंदन करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी काल सगळ्यांनी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल। देशाचं एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या अर्थसंकल्पाचा चांगला हातभार लागतोय। मनापासून निर्मला सीतारामन पंतप्रधानांचं मनापासून अभिनंदन करतोय। आमच्या सगळ्यांच्या वतीने या अर्थसंकल्पाचं स्वागत करतोय। या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः मुंबई पुणे असा जो हायस्पीड कॉरिडॉरचा विकसित होणारा जलमार्ग आहे त्याला दिशा देण्याचा महत्वाचा प्रयत्न केला। MMR क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त भर मुंबईच्या पूर्ण मुंबई विकसित करताना MMR क्षेत्र त्याच्यामध्ये प्राधान्य घेतलेले आहे। 5 लाखाच्या शहरांना केंद्राकडून एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी देण्याचा पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये घडलेला आहे। 5 लाख लोकसंख्येमध्ये आता आम्ही दोन्ही बसतो शहर, आमचं अंबरनाथही बसतंय आणि बदलापूर पण बसतंय। त्यामुळं या शहरांना सुद्धा या अर्थसंकल्पामधून खूप चांगल्या प्रकारची दिशा मिळणार आहे आणि आम्हाला तो फार मोठा आनंद आहे की आमच्या नगराध्यक्षा नव्यानच निवडून आल्या। भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही नगराध्यक्षांना खऱ्या अर्थाने एक चांगलं काम करण्याची संधी आणि या शहराला दिशा मिळण्याची संधी या माध्यमातून आम्हाला मिळाली। केवळ तेच नाही तर खरं म्हणजे महिला दोन्ही आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून बचत गटांना प्रत्येक शहरामध्ये विक्री केंद्र असावीत, त्याला दिशा मिळावी, त्यांच्या विक्री केंद्राला प्राधान्य मिळावं, महिलांना रोजगार मिळावं। लखपती निधी ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जावी यासाठी प्रत्येक शहरामध्ये मॉल आणि विक्री केंद्र एक मोठ्या प्रमाणात बांधण्याचा प्रयत्न होतोय। बदलापूरला तर 20 कोटी रुपये आमच्या नगराध्यक्षा झाल्या आणि ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली मान्यता दिली। 20 कोटी रुपये आपल्याला इथे एक मॉल मोठा देण्याचा झालाय आणि केंद्र सरकारने आता पुन्हा घोषित केल्यामुळं अंबरनाथला पण आपण त्याच पद्धतीचा आपण एक मॉल घेतोय आणि महिलांच्या रोजगाराला दिशा देण्याचा प्रयत्न करतो। 2 नगराध्यक्ष महिला आहेत, त्यामुळे नक्कीच त्याचं स्वागत करायला त्यांनाही आवडेल आणि आम्हालाही त्याचा एक पाठपुरावा करायला चांगला निर्णय होतोय। मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल ही एक चांगली संकल्पना। मुली आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणासाठी बाहेर जात असतात, पण त्यांना पुढे राहण्याच्या सोयी नसतात। नातेवाईक जवळपास कोणी नसला तर स्वतः रूम घेऊन राहता येत नाही, मग त्यांना अडचण होते। त्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देण्याचा एक निर्णय महत्वाचा झाला आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुद्धा खूप मोठा चांगल्या पद्धतीने एक उपयोगाचा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून ते निर्णय सुद्धा खूप चांगल्या विचारातून घेतले। तरुणांचा रोजगार, खरं म्हणजे तरुणांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात भर या अर्थसंकल्पात आहे। लघु उद्योगांच्या बरोबर तरुणांना रोजगार कसा मिळेल
त्याला दिशा कशी मिळेल यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना संधी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तरुण सुद्धा उद्योगपती झाला पाहिजे, व्यावसायिक झाला पाहिजे, ही भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी खूप मनापासून अर्थमंत्र्यांनी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तरुणांच्याकडून सुद्धा त्याचं स्वागत करण्यासाठी हा एक चांगला विचार खऱ्या अर्थाने आपलं होतं. निश्चितपणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुद्धा मत्स्य व्यवसाय, पशुपालन, लघुउद्योग, महिला बचत गटांना अनुदान, खादी ग्रामोद्योग, हँडलूम, महात्मा गांधी ग्राम स्वराज्य इत्यादी माध्यमातून ग्रामीण भागाचा पण विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केलेला आहे. विशेषतः शेतीवर, कृषीवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. एक चांगल्या विचारातून शेतीचा जो पोशिंदा आहे, बळीराजा आपला, त्या बळीराजाला खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावा ही भूमिका या अर्थसंकल्पात खूप चांगली मांडलेली आहे. विविध प्रकारच्या योजना त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणातल्या योजना आणलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतीला सुद्धा प्राधान्य देण्यात या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा दिलासा देण्यात आलेला आहे. मनपूर्वक स्वागत करायला आनंद वाटेल. गरिबांना कमी खर्चात वैद्यकीय सेवा मिळावी. खरं म्हणजे बायोफार्मा हब बनवण्यात येणार आहेत. कॅन्सर, डायबिटीस वरील औषधांचे दर कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं व्हिजन ठेवून या अगदी शेवटच्या माणसाला त्याचा लाभ कसा होईल या चांगल्या भूमिकेतून आपण पुढे जाण्याचा त्याच्यात अर्थसंकल्पामध्ये प्रयत्न केलाय. ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी 378 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात अजूनपर्यंत अशा प्रकारच्या ग्रामीण भागाला डायरेक्ट केंद्राकडून कधी अर्थसंकल्प तरतूद होत नव्हती आणि त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेला आहे, आपल्या ग्रामीण भागाला झालाय. ग्रीन बिझनेस नेटवर्कसाठी 167 कोटी. महाराष्ट्राला काय मिळालं हे तुम्हाला जर सांगितलं तर 167 कोटी रुपये, 67 कोटी. इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 283 कोटी. महाराष्ट्र टर्शरी केअर, मेडिकल, एज्युकेशन विकास कार्यक्रमासाठी जो आपण सध्या राबवत आहोत त्याला 385 कोटी रुपये मंजूर झाले. उपसा सिंचन ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी होती. सौर ऊर्जा करण्यासाठी 207 कोटी. तर ऍग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मरसाठी 646 कोटी रुपये. असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या या चांगल्या विषयाला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. सध्या सौर ऊर्जावर खूप भर देण्यात आलेला आहे. आम्ही पण आमच्या आता एक काल परवा आमच्या आज नगराध्यक्षांनी बदलापूर शहर पूर्ण सौर ऊर्जावर चालवण्याचा प्रयत्न करायचा निर्णय घेतलेला आहे आणि नेमकंच काल अर्थसंकल्पामध्ये त्याला तरतूद झाली. हे खरं म्हणजे खूप चांगला निर्णय आणि जागा वगैरे सगळ्या पाहिल्यात त्या राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रस्ताव तयार करतो आणि संपूर्ण शहर हे सौर ऊर्जावर चालवण्याचा एक महत्वाचा निर्णय बदलापूर नगरपालिका नगराध्यक्षांनी खूप चांगला निर्णय घेण्याचा पहिला प्रयत्न तो आणि त्याला साथ केंद्राची आता मिळते. त्यामुळे तो नक्कीच यशस्वी होईल. म्हणजे अंबरनाथच्या बाबतीत पण ती चर्चा करणार आहे मी. त्यांच्याबरोबर सुद्धा अंबरनाथला आपण ती दिशा देण्याचा प्रयत्न करू. शेवटी जो उत्पन्नाचा सोर्स आहे त्याला कुठेतरी हातभार जर लागत असेल तर नगराध्यक्षांना इतर विकास कामासाठी त्याला प्राधान्य द्यायला चांगला उपयोग होऊ शकेल. शहरं विकसित करण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल आणि म्हणून हा पैसा वाचवण्यासाठी आपण काही निर्णय हे घेण्याचा प्रयत्न करतो. याला केंद्राच्या अर्थसंकल्पाची साथ आम्हाला मिळाली. निश्चितपणे मानव विकासासाठी, कौशल्य विकास आणि ज्ञान विकास कार्यक्रमासाठी 313 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मानव विकास मध्ये आपल्या मतदारसंघातला मुरबाड तालुका येतोय. त्यामुळे मुरबाड तालुक्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो. जिल्ह्यातील संस्थात्मक रचना आणि क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी रुपये. वाहतूक आणि पायाभूत सुविधा बाबतीत मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी 6103 कोटी. मुंबई मेट्रोसाठी 1702 कोटी. पुणे मेट्रोसाठी 517 कोटी. MUTP 3 अंतर्गत मुंबईसाठी 462 कोटी. MMR परिसर मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगला त्या पद्धतीने ग्रीन मोबिलिटी साठी 155 कोटी. महामार्गावरील ITS साठी 780 कोटी रुपये. हे ठळक काही आकडे तुम्हाला सांगितले, पण अजूनही तुम्हाला सांगतो राज्यामध्ये याचा या अर्थसंकल्पाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडण्यासाठी एक चांगलं प्राधान्य दिलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे. हब बनवण्याचे जे
प्रत्येक राज्यामध्ये देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यातले जे त्याचे एज्युकेशन हब आणि वैद्यकीय हब बनवणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राला प्राधान्य मिळालंय आणि महाराष्ट्राला मिळालं. आमचा प्रयत्न आहे की आपल्या परिसरामध्ये कुठेतरी एखादा हब करता आला तर आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करू आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही प्रयत्न करून या अर्थसंकल्पाचा तो फायदा घेण्याचा प्रयत्न करू. कारण एज्युकेशन हब जर आपल्या भागात झाला, वैद्यकीय हब जर झाला तर मला वाटतं रोजगाराच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं प्राधान्य या भागाला मिळेल. आयटी क्षेत्रात सुद्धा आपण या भागाचा समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आयटी क्षेत्र जर आपलं चांगल्या प्रकारचं विकसित या भागात झालं तर रोजगाराला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. ही विकसित होणारी शहरं आहेत, ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांनी खूप चांगल्या प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून या अर्थसंकल्पाची मी मनापासून अभिनंदन करतो. एक चांगल्या प्रकारची दिशा दिलेली आहे, त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांच्या वतीने करतो. अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतोय, आपण सगळ्यांनी माहिती करावी आणि सगळ्यांना दिशा द्यावी एवढंच तुमच्याकडून अपेक्षा करतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.